नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुखवताच्या वस्तू पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मी घेऊन आलेली आहे पुण्यातील महात्मा फुले मंडई समोर असलेल्या बाबू गेनू पार्किंगमध्ये. इथं रुखवतासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तेही एकाच छताखाली. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे तर तुम्ही पाहू शकता, हे असं सूप आहे लग्नासाठी देण्यासाठी. बांगड्या, त्यात बांगड्या, हळदी कुंकू, 1 रुपया आणि पान असं आहे. एकदम सुंदर असं सूप आहे. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता, जे आपले सप्तपदीसाठी 7 सुपारी लागतात. एकदम सुंदर असं डिझाईन त्याला खड्याचं स्टोनचं करून केलेलं आहे. एकदम मस्त आहे आणि त्यात ह्या पण व्हरायटी आहेत. हे पण आहे, हे पण आहे. 2-2 व्हरायटीच्या आहेत अशा. त्यात हे पण डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल. सप्तपदीसाठी सुंदर असं केलेलं आहे. हे असं साखरपान आपण म्हणतो ना, साखरपुड्यात वगैरे नवरीला देण्यासाठी हे असे बॉक्सेस पण आहेत. तिथं लहान मोठी साईज आहे त्यात. हे तुम्ही पाहू शकता, हे एक असं सुंदर असं आहे शेवई. हे पीस, कुरडई टाईप ही वेणी. एकदम सुंदर असं म्हणजे रुखवतावर डेकोरेटिव्ह वस्तू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ही अशी पिंड पण आहे, इथं पिंड पण बघायला मिळेल. परत हे पण आहे, हे पण आहे. ही अशी डोली बघायला मिळेल तुम्हाला इथं. डोली पण आहे सुंदर अशी. आणि इथे हे असंख्य प्रकारचे असे तोरणं पण तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ह्या पूर्ण इथं जे दिसते तुम्हाला हे डेकोरेटिव्ह वस्तू त्या सगळ्या रुखवतावर ठेवण्यासाठी बघायला भेटणार आहे. हे बघा, हे किती सुंदर आहे. हे पण तुम्हाला असं इथं मिळेल. हे जे एक आहे तर असं मंदिरा टाईप आहे. कळस, वर्ण कळस आहे आणि आता विठ्ठल रुक्मिणीचं असं मूर्ती पण त्यांनी दिलेली आहे. सुंदर असं केलेलं आहे सगळं. एकदम रुखवताचे A to Z वस्तू तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुळस सुद्धा आहे ही अशी. एकदम छान टिकली वर्क केलेलं आहे त्याला. हे पाहू शकता तुम्ही. सुंदर अशी तुळस पण आहे. ही बैलगाडी बघा, ही बैलगाडी सुद्धा किती सुंदर आहे. अशी सजवलेली 2 बैल आणि ही बैलगाडी ही अशी सजवलेली एकदम छान अशी. त्यानंतर हे ताट पण बघू शकता तुम्ही, हळदी कुंकाचं ताट. सुंदर असे डिझाईन केलेलं आहे. त्याच्यात हळदी कुंकासाठी 2 अशा वाट्या ठेवल्यात आणि एकदम सुंदर अशी. यात पण व्हरायटी आहेत भरपूर. हे बघा, हे एक असं ताट आहे. हे रुखवतावर देण्यासाठी इथं कुरड्या पापड्या पण तुम्हाला बघायला मिळतील. रेडीमेड अगदी छान अशा कलरच्या पण आहेत ह्या. हे बघा, हे अशा कलरच्या पापड्या पण आहेत, कुरड्या पण आहेत, शेवया. आपण म्हणजे रुखवतावर जे जे देतो ते सगळं तुम्हाला कलरच्या बघायला मिळणार आहे. अशा मोठमोठ्या बैलगाड्या सुद्धा, लाकडी बैलगाड्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर हे असं आपण रुखवताला जे सकाळी साखरपुड्याला वस्तू ठेवतो, फ्रूट वगैरे ठेवतो, त्यासाठी अशा सुंदर सुंदर टोपल्या पण बघायला मिळणार आहे आणि टोपल्यांमध्ये साईज पण आहे इथं. ही अशा सुंदर बाहुल्या पण आहेत. हे बघा, रुखवतावर ठेवायला डेकोरेशनच्या, किंवा आपण घरासाठी पण वापरू शकतो. घरात पण असं नेतातच. सुंदर अशा बाहुल्या. तिथे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. सुंदर सुंदर असं मटेरियल आहे सगळं. हे तुम्ही मिरर पाहू शकता, आरसा. एकदम सुंदर असे डिझाईनचे आरसे, म्हणजे रुखवतावर ठेवण्यासाठी सुंदर असे आरसे पण आहे. अन्नदानाचं ताट पण इथं पाहायला मिळेल. सर्व वस्तू याच्यामध्ये आहेत. सुंदर असं आहे. त्यानंतर ह्या मुंडावळ्या पण बघा, अशा मस्त डिझायनिंगच्या मुंडावळ्या तुम्हाला इथं बघायला मिळतील नवरा नवरीसाठी सुंदर अशा. आणि हा कळस तांब्या पण बघा, किती सुंदर आहे असा. कळस तांब्या पण लहान मोठी साईज तुम्हाला कळस तांब्यामध्ये पण बघायला. हे असं गृहप्रवेश करतानाचं माप पण आहे इथं. तांब्या पितळाचं पण आहे आणि हे असं डिझायनिंगचं, म्हणजे दोन्ही तिन्ही प्रकारचं तुम्हाला बघायला मिळणार आहे. गृहप्रवेशासाठी जे लागतं ना ते हे पण आहे. हे असे सुंदर सुंदर असे तुम्हाला कळस तांबे बघायला भेटणार, म्हणजे नारळ हा कळस तांबे बघायला भेटणार आहे. हे पाहू शकताय बघा, वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत हे सगळे. आपण बघू शकता तुम्ही, सुंदर असा पिंक कलरचा कळस तांबे आहे. एकदम सुंदर असं. या रुखवतामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला लाडू पण बघायला भेटणार आहे. लहानचे लाडू बनवतात ना
तसे 5 प्रकारचे लाडू पण आहेत इथं. इथं तुम्हाला हे असे तोरण पण बघायला भेटणार आहे. सुंदर सुंदर अशी तोरणं आहेत. हे तुम्हाला असं मातृभोजनाचं हे पण बघायला मिळणार आहे बघा. किती सुंदर असं केलेलं आहे. सगळ्या वस्तू इतक्या डेकोरेटिव्ह आणि सुंदर अशा आहेत ना. हे तुम्हाला अशा वेगवेगळ्या मूर्ती भेटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण तिथं पाहायला मिळेल. वृक्षावर द्यायची असेल तर त्याच्या मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता, तिकडं समया आहेत, वटवृक्ष आहेत, स्वामींचं पण छान अशी मूर्ती आहे. इथं सर्व वस्तू तुम्हाला सुंदर आणि अशा छान बघायला मिळणार आहे. रिजनेबल प्राइस मध्ये इथं सगळं बघायला मिळणार आहे. हे तुम्ही हळदीसाठी पाहू शकता. एकदम छान असं आहे. हळदीसाठी सुद्धा वेगवेगळ्या कलरचे पण आहेत इथं. तुम्हाला जसा हवा तशा कलर मध्ये इथं एकदम सुंदर असं बघायला मिळणार आहे. त्यानंतर इथं ओटीचा नवरी मुलीसाठी जो ओटी भरली जाते ते ओटीचे रुमाल पण इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. पण तुम्हाला बघायला मिळणार आहे डिझाईन मध्ये एकदम छोट्या बाउल मध्ये असं त्यांनी पॅक केलेलं आहे. एकदम मस्त असतं. या अशा तुम्हाला सुंदर सुंदर बरण्या पण रुखवतावर ठेवायला भेटणार आहेत. हे पाहू शकता इथं तुम्हाला या छोट्या अशा बरण्या आहेत. ह्या इथं सगळ्या बरण्या लावलेल्या आहेत. तुम्हाला हव्या तशा तुम्ही घेऊ शकता. याचे 4-4, 5-5, 6-6 चे सेट सगळे ठेवलेले आहेत. एकदम सुंदर अशा वस्तू आहेत. हे तुम्ही इथं हे पाहू शकता. हे मिरर सुद्धा बघा. हे मिरर आहे. हा इथं असं झुला पण आहे. इथं तुम्हाला झुला पण पाहायला मिळणार आहे. सगळ्या वस्तू सुंदर अशा आहेत इथं. त्यानंतर हे असे ताटावरचे रुमाल पण हे पाहू शकता तुम्ही. एकदम सुंदर असे ताटावरचे रुमाल पण आहेत. कलर पण छान आहेत. तुम्हाला हवे तसे कलर पण भेटणार आहेत. हे तुम्ही इथं पाहू शकता. हे अशा हंड्या पण आहेत. पितळाच्या आहेत ह्या. लग्नामध्ये देण्यासाठी अशी पितळाची भांडी पण मस्त आहेत बघायला मिळतील तुम्हाला. त्यानंतर इकडं हे तुम्ही पाहू शकता. हे मेकअपचं किट असं नवरीसाठी आपण जे गिफ्ट करतो साखरपुड्याला ते सुद्धा इथं ठेवलेलं आहे. हे असं तुम्ही पाहू शकता. साखरपुड्यासाठी पण हे असे छान छान वस्तू तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. सुंदर आणि हे माझ्या समोर पाहू शकता. सुंदर आणि एकदम डेकोरेटिव्ह असते वस्तू आहेत. लग्नासाठी लागणाऱ्या A to Z म्हणजे आपल्याला रुखवताला देण्यासाठी सगळ्या वस्तू इथं अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर सुंदर अशा आहेत. तुम्ही ह्या शॉपला नक्की विजिट करा. इकडे हे सूप पण पाहू शकता तुम्ही. हे बघा किती सुंदर असं सूप आहे. हे एकदम मस्तच छान असं सूप आहे हे. त्यानंतर ह्या अशा तुम्हाला टोपल्या पाहायला मिळणार आहे. साखरपुडा ठेवायला वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या तिथं पाहू शकता तुम्ही. त्यानंतर हा कळस तांब्या बघा. एकदम सुंदर असं काम केलेलं आहे त्यावर. एकदम छान छान वस्तू अशा पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर तुम्ही इथं माझ्या पाठीमागं बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर असे झुंबर लावलेले आहेत. हे पाहू शकता. एकदम सुंदर असे पूर्ण हे झुंबर आहेत. एकदम सुरेख अशा त्याचं काम पण इतकं छान केलेलं आहे. रुखवतामध्ये देण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हे. दाखव. हे आपण पाहू शकता. साखरपुडा भरण्यासाठी जी ताटं वापरली जातात ते असं डिझाईन करून पण इथं ठेवलेली सुंदर अशी ताटं आहे. आणि यात असे साईज पण ही लहान मोठी साईज पण तुम्हाला बघायला मिळेल. हे पूर्णपणे इथं साखरपुड्यासाठीच लागणाऱ्या वस्तू आहेत. हे तुम्ही इथं पाहू शकता. एकदम डिझायनिंग पाट आहे. हळदीसाठी म्हणा किंवा साखरपुड्याला बसण्यासाठी एकदम सुंदर असे पाट आहे. लाकडाचे पण आहेत इथं. पण हे डिझायनर पण पाट इथं तुम्ही पाहू शकता. हे एकदम सुंदर असे पाट आहेत. त्यावर मोराची अशी डिझाईन आहे. एकदम मस्त. हे लाकडाचं आहे ऍक्च्युली आणि त्यावर हे वर्क केलेलं आहे. एकदम छान असे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इथं चौरंग पण पाहू शकता. चौरंग आणि पाटाचे अनेक प्रकार आहेत. हे पाहू शकता. इथं सिल्वर मध्ये हे पाट एकदम मोठा असं सिल्वर मध्ये पण पाट आहे. चौरंग पण वेगवेगळ्या डिझाईनचे चौरंग आणि पाट बघायला मिळणार आहेत. ही बैलगाडी पण बघा किती सुंदर आहे. अगदी ड्रायफ्रूट घेऊन चाललेली अशी दाखवलेली आहे. त्यात ड्रायफ्रूट भरलेले आहेत. सुंदर असं काम केलेलं आहे सगळ्या ह्याच्यावर. मस्त असं तुळस पाहू शकतात. किती सुंदर आहे. आणि शेजारी अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण ठेवलेली आहे.
तुळशीच्या शेजारी छान असं काम केलेले नक्षीकाम त्याच्यावर रुखवतासाठी हे बेस्टच आहे एकदम. हे तुम्ही पाहू शकता हळदीसाठी ताट आहेत एकदम सुंदर. म्हणजे आपण याच्यात हळद ठेवून अशी हळद लावतो नवरा नवरीला, ती अशी ताट आहेत. यात पण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत. हे पण पाहू शकता तुम्ही ग्रीनवाला थोडंसं मोठी वाटी आहे याच्यात आणि हे थोडीशी छोटी आहे. लहान मोठ्या साईजनी तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि यात पाहू शकता तुम्ही असंख्य व्हरायटी त्या हळदीच्या ताटांमध्ये. सुंदर सुंदर अशी ताट आहेत सगळे. थोडंसं डिफरंट आहे. असं मागं हळदी लिहिलेलं आहे आणि हे असं ताट, सुंदर असं ताट बनवलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता अंगठी सेरेमनीसाठी एकदम सुंदर असं सजवलेलं आहे बघा. इथं अंगठ्या ठेवायला असं बॉक्स पण आहे आणि सगळ्या साईडनी असं सजवलेलं आहे. आणि यात पण प्रकार आहेत. हे आहे, हे पण आहे. तुम्ही हे पण पाहू शकता एकदम सुंदर असं एकदम छान नक्षीकाम केलेलं आहे. त्यात ही लहान साईज पण आहे, हे पण आहे असं थोडंसं छोटं. हे एक आहे. त्यानंतर हे पण आहे माझ्यासमोर पाहू शकता. हे इथं वेगवेगळ्या डिझाईनचं तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता इथं. तर तुम्हाला हे जर असं घरी सजवण्यासाठी जर काही वस्तू हव्या असेल तर हे डेकोरेटिव्ह वस्तू पण तुम्हाला झाडं वगैरे हे असं सुंदर सगळं तुम्ही पाहू शकता. माझ्या पाठीमागं इतकं छान छान सगळ्या वस्तू इथं आहेत. तुम्हाला हव्या तशा डेकोरेटिव्ह मटेरियल घरासाठी म्हणा, काही आपल्या घरी फंक्शन असेल त्यासाठी सुंदर वेल पण तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ह्या वेली पण आहेत इथं मस्त अशा, हे बघू शकता. किंवा ह्या झेंडूच्या फुलांच्या माळा अशा ह्या पण बघायला मिळतील. सगळ्या वस्तू अशा छान आहेत इथं मस्त. हे गणपतीच्या वेळेस आपण जे डेकोरेशन करतो त्यासाठी सुद्धा ह्या माळा आहेत. ही माळ बघा किती सुंदर आहे. झेंडूंच्या फुलांची माळ आहे आर्टिफिशियल, पण एकदम छान असं हे खाली त्याला असं हे घुंगरं केलेली, ते एकदम सुंदर अशी ही माळ आहे. त्यानंतर तुम्ही इकडं पाहू शकता ही बैलगाडी बघा किती सुंदर आहे आणि मोठी अशी रुखवतावर ठेवण्यावर किंवा आपल्या हॉलमध्ये ठेवण्यासाठी एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी दिसते ती. इथं बैलगाडींचे असंख्य प्रकार आहे. तुम्हाला हवे तसे तुम्ही इथं येऊन सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही हे पाहू शकता हळदीच्या डेकोरेशनसाठी हे जे थर्माकोलचं बनवलेलं आहे ते पण आहे. हळदीसाठी पण आहे, मेहंदीसाठी पण आहे. असं छान छान नावं, रेडीमेड नावं तयार केलेली आहेत एकदम बेस्ट असं. इथं पाहू शकता माझ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे इथं असे छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्हाला सगळंच बघायला मिळणार आहे. छान टोपल्या पण इथं आहेत एकदम बेस्ट अशा, मस्त सुंदर असं त्याच्यावर काम केलेलं आहे. ही एक पाहू शकता तुम्ही, ही एक टोपली बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशी केलेली आहे. त्याच्यानंतर ह्या हळदीसाठी अजून एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. हे पाहू शकता तुम्ही उलनमध्ये, उलनसाठी बॅक साईडने असं लाकूड आहे, प्लायवूड आहे ॲक्च्युली. आणि हे हळदीचं असं हळद लिहिलेलं वरनं उलनच्या बॉबिन्स तयार करून असं बनवलेलं आहे. हळदीसाठी आहे, हे मेहंदीसाठी आहे, परत हे संगीतसाठी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे बघा असे सुंदर असे तोरण पण आहे तिथं. ही 500 रुपयाला जोडी भेटणार आहे तुम्हाला. 2 तोरण भेटणार आहे. मस्त असं तोरण आहे. पूर्ण असं खाली हत्तीचं बनवलेलं आहे, हत्ती लावलेले आहेत असे. एकदम सुंदर असं आहे हे तोरण. 500 ला जोडी का सर? हो. हे अशी तुम्हाला इथं लटकन पण पाहायला मिळणार आहे. इथं आपण असं खिडकीला दरवाजाला जे लटकन लावतो यांच्या असंख्य व्हरायटी आहेत. हे पाहू शकतो इथं वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे तुम्ही हे पूर्ण पाहू शकता, हे पूर्ण असे तोरण आहेत. वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला तोरण आणि त्यांचे रेट पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. ही अशी उरली पण पाहायला मिळेल तुम्हाला. आपण गणपती समोर असं इथं छान आत पाणी ठेवून त्याचं फुलं डेकोरेट करून असे दिवे लावण्यासाठी एकदम सुंदर अशी आहे. तांब्या पितळची दोन्ही पण बघायला मिळतात, लहान मोठी दोन्ही साईज आहे यात. हा, इथं हळद, मेहंदी आणि संगीत तिन्हींचा एकत्र सेट भेटणार आहे तुम्हाला 900 रुपयामध्ये फक्त. डोहाळे जेवणासाठी बघू शकता एकदम छान अशा मूर्त्या आहेत तिथं, म्हणजे डेकोरेशनसाठी ठेवलेल्या. आणि त्याच्याच खाली इथं तुम्ही पाहू शकता हे मुंजीसाठी पण आहे. सुंदर असं सर्व बनवलेलं आहे, मुंजीसाठी पण ठेवलेलं आहे बघा. सुंदर सुंदर असं सगळ्या वस्तू आहे तिथं ठेवलेल्या डेकोरेटिव्ह. हा असा तुम्ही पितळचा सेट पण पाहू शकता रुखवतावर देण्यासाठी.
सर्व भांडी आहे. इथं फॅन पण आहे, फॅन चालू आहे तो पण, बादली, Chargeable fan आहे. हा चार्जेबल फॅन आहे तो. आणि मस्त असं सुंदर असं सेट आहे. आणि इकडे माझ्या इकडे पाहू शकता तुम्ही स्टीलचे पण सेट आहेत. मोठी साईज पण आहे, छोटी साईज पण आहे. आणि हे सेट 2,500पासून सुरुवात होत आहेत. तुम्हाला जसं हवा तसं तुम्ही शॉपला व्हिजिट करू शकता. बेबी शॉवरसाठी तुम्ही असं इथं पाहू शकता. हे पण असं इथं आहे, म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वस्तू हव्यात बेबी शॉवरसाठी त्या सर्व इथं पाहायला मिळणार आहेत. मला असे छोटे छोटे इथं बंब पण बघायला भेटतील. त्यानंतर वरती हांडा, कळशी, तांब्या हे पण बघायला मिळेल सर्व वस्तू. त्यानंतर इथं दगडी वस्तू पण आहे, चूल आहे, तुळस आहे, जातं आहे, त्यानंतर पाटा वरवंटा आहे. हा असा दगडी दिवा इथं पाहायला मिळेल. तुम्हाला रुखवतासाठी A to Z ज्या पण वस्तू लागतात त्या सर्व इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर सुंदर सगळ्या वस्तू आहे. तर तुम्ही ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा. आणि ह्या इथल्या वस्तू सर्व तुम्हाला आवडणार अशाच आहेत. म्हणजे तुम्हाला 4 दुकानं फिरण्याची गरजच नाही. एकाच छताखाली तुम्हाला सर्व वस्तू भेटणार आहेत इथं. अगदी कुरडई पापडाईपासून तर सगळ्या डेकोरेशनच्या वस्तूपर्यंत सर्व काही पाहायला मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लग्नासाठी, हळदीसाठी, संगीत, मेहंदी, बेबी शॉवरसाठी किंवा तुम्हाला घरासाठी ज्या पण वस्तू लागणार आहे, डेकोरेटिव्ह मटेरियल सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याचे रेट इतक्या साऱ्या वस्तू असल्यामुळं आपल्याला इथं रेट सांगता नाही आले. तर तुम्ही ह्या शॉपमध्ये आल्यावर तुम्हाला येथील रेट काय आहे वस्तूंचे ते नक्की कळेल. त्यामुळे तुम्ही शॉपला येऊन व्हिजिट द्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुमची ही जी माहिती आहे ती दुसऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण तुम्हाला एकाच छताखाली सगळ्या वस्तू पाहायला मिळणार आहे. नक्की कुणासाठी फायदेमंद असणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.